आता बोलूयात पुढच्या महत्त्वाच्या राजकीय बातम्यांकडे। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह विविध नेते, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विविध नेते हे वर्षा गायकवाड यांच्या भेटीला पोहोचले आहेत। मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसला सोबत घेऊन एकत्र निवडणुका लढण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी वर्षा गायकवाड यांच्या भेटीला शरद पवार गटाचे नेते पोहोचले आहेत। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, कोण कोण या बैठकीमध्ये उपस्थित आहे आणि पुण्याच्याच पद्धतीने इथे चर्चा होते? मिलिंद, मुळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकदच मुळात कमी आहे मुंबईमध्ये, आणि त्याच्याकडे दुसरीकडे त्यांच्या जवळपास जागांची मागणी 20 ते 25 होती, पण जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार 10 ते 12 जागा ज्या मनसे आणि उबाटा यांच्यासोबत येताना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत देण्याची भूमिका घेतल्याचं समजतं। आत्ता या गोष्टीमुळेच कदाचित शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे आहेत ते नाराज आहेत आणि त्यांनी पर्याय म्हणून काँग्रेससोबत देखील चर्चा सुरू केलेली आहे। त्याचाच भाग म्हणून हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मुंबईचे पदाधिकारी आहेत, राखी जाधव, इतर जे आहेत कांबळे म्हणून, ते त्यांच्यासह सर्वजण वर्षा गायकवाडांच्या भेटीला गेलेले आहेत। मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही कायम पारंपरिक आघाडी राहिलेली आहे मुंबईमध्ये। जवळपास 1995 नंतर सातत्याने हे ज्यावेळेस महायुती सरकार गेलं आणि त्यानंतर आघाडी सरकार आलं त्यावेळेसपासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईमध्ये निवडणूक स्वतंत्र न लढवता एकत्रित लढवतात। आत्तासुद्धा जर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतं की उबाटा आणि सेनेपेक्षा अधिक चांगल्या जागा मिळत असतील काँग्रेससोबत, तर सोबतची चर्चा करण्यासाठी हे सगळे नेते एकत्रित आलेले आहेत। सागर, महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण शरद पवार गटाची मुंबईत फारशी ताकद नाही आणि त्या पार्श्वभूमीवर जर का शिवसेना आणि मनसेच्या पेक्षा जास्त जागा काँग्रेस द्यायला तयार असेल तर केव्हाही हे दोन्ही गट एकत्र येण्याचा विचार करतील। सागर, तुर्तास खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।